पाणी चालू आहे गाईस. विहीर भरणं सुरू आहे बघा इकडं. मी आलो आहे फिल्टरचं पाणी घ्यायला. तिकडं भरलं आपलं फिल्टर आणि इकडे आपली गाडी. आज गाडीला खूप जास्त बिचारीला आज काम आहे. आज थकणार आहे माझी गाडी. तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती परत एकदा नव्याने. थंबनेल आणि टायटल तुम्ही बघितलंच असेल त्याप्रमाणे. तर ब्लॉग तर तुम्हाला समजलंच असेल काय आहे. तर 5 ते 6-7 महिन्यापूर्वी सेविंग्सने मी माझ्या भाच्यासाठी, म्हणजे तेव्हा झालं नव्हतं बाळ, जन्माला नव्हतं, आता आलं त्यावेळेसच घेऊन ठेवलेली चेन. तर चेनच्या बदल्यात चेन तर ती द्यायची आहे. तर आज मावशी ते छत्रपती संभाजीनगरला जायचं आहे. मावशी वगैरे ते जाणार आहेत दीदीला भेटायला बोईसरला. तर मग मला ती चेन घेऊन जायची आता बाईकवरती छत्रपती संभाजीनगरला. त्यांना देऊन यायची, मग ते लोक जाऊन दीदीला त्यांना देतील. असा विषय. आज खूप जास्त मला काम आहे. 10 वाजल्यात ऑलरेडी, खूप उशीर झाला आहे. साहिल येतो आहे माझ्यासोबत, कारण साहिलला गाडी शिकायची. तरी बघू, चांगला रोड वगैरे असला त्याला देईल मी गाडी. चला भेटूयात, खूप जास्त घाईमध्ये आहे मी. सो बाय बाय. थोड्या वेळाने भेटू लगेच. प्रज्ञा इस्त्री करते शर्ट माझं, तोपर्यंत दुसरं घातलं आहे, चेंज करतो आणि मग निघूयात आपण. चेन दाखवतो घरी गेल्यावर तुम्हाला. काय अश्मयुगात हा त्यापेक्षा. अरे काय असं तुला अश्मयुगा इस्त्री केली वाटतं जस्ट आमच्या प्रज्ञा मॅडमने. टिंग्या बघा, लाडू बाळ बघा कसं खेळते. कपडे ठेवायला जागा नाही, असे एकदम घरात जास्त कपडे आलेत. आणि इकडे बघा चेन आपली सोन्याची. जरा प्रज्ञा मॅडम जरा दाखवता का खोलून. लाडू बघा, हे चेन आम्ही दीदीच्या बाळासाठी घेतले. मोठी 1 लाखाची आहे ना. आता याची किंमत गाईज 1 लाख झाली आहे. आम्ही 55,000 ला घेतला. 55,000 ला घेतले होते. 8.5 ग्राम आहे. खूप लांब आहे गाईस. आता आम्ही जाऊ शकत नाहीत, त्यासाठी आजी चालली. आजी ते लोक सगळे म्हणजे मावशी वगैरे चाललेत भेटायला, त्यासाठी त्यांच्याजवळ देतोय. ओके चला ठेवा. सोना महाग झाला गाईस. आता घेण्याच काय, घेऊ शकत नाही आता सोनं अजिबात. हा बाळा, याच्यावर असं SP आणि हॉलमार्क नाही आहे, VLS असं लिहिलेलं आहे. काय रे लाडू, लाडूला घालून बघू कितीपर्यंत येते. हा लाडू बघा, लाडूच्या पोटापर्यंत बघा चेन पोटापर्यंत येते लाडूच्या. बघू लाडू बाळ ये. चला जाऊयात. खूप दिवसानंतर मला माझा शर्ट भेटलाय जुना, जो मी पहिले खूप घालायचो. तो जरासा टाईट झालाय, बघा थोडं जास्त टाईट झालाय. तर साहिल आहे माझा सोबती. जाऊयात, सुरू करूयात प्रवास. आता 3 तास प्रवास आहे कंटिन्यू बाईकवरती. त्याच्यानंतर परत 3 तास येणं, 3 तास जाणं. आता 10:30 वाजलेत. आता तिच्या पायाला काहीतरी लागले, पायाचं उचलून धरते, काही पायाला चिटकलं वगैरे तर वाकून बघता येईल करून. ठीक आहे चल बाय लाडू. बाय कर. हाय नाही बाय कर, बाय कर चल. ते कशी करते, काय नाही लागलं, साफ केला मामाने. तर चला न उशीर करता, छोटासा व्लॉग असेल तर बघू काय काय शूट करता येतं. कारण 3 तास प्रवास आहे, तर काय माहिती काय शूट करू शकतो किंवा नाही करू शकतो मी. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. ओके बाय लाडू. बाबा पण सोबत यायला आपला बटला. जाऊ का, काय आणायचं का तुला? खुशी करते. हा तुला काय येताना काय खायला, काय नको? चला लेट्स गो. ती लाडूला माईकडे नेऊन दिले, कारण ती मागा लागते म्हणून. बाबा पळा पटकन. A few moments later. गाईस आलेला आहे इकडे जालना, द सिटी ऑफ सीड्स. हा बघा मॉल गाईस. इथे जुडिओ वगैरे, पण आता आपण थांबू शकत नाही इथे. पोरांना खायला खरबूज घेतले गाईस. जस्ट बॅगेत टाकले 2 किलो. आता रस्त्याला आहेत आम्ही. मला आता निघतोय. छत्रपती संभाजीनगर अजून अर्ध राहिले. 60 किलोमीटर होतं मे बी, आता 40 नाही तर 35 राहिलं असेल. ओके लेट्स गो. थांबलो इकडे रस प्यायला उसाचा.
गरम झालं इंजन भरपूर. जस्ट पेट्रोल टाकलं तिकडे मागे पेट्रोल पंप आहे आणि इथे थोडंच पुढे आलो आणि रस प्यायची इच्छा झाली. आता देऊ उसाचा रस. उन्हाळा चालू झाला आहे. उन्हाळ्याचं सगळ्यात खास ज्यूस म्हणजे उसाचा रस. तुम्ही जर कोणी बोईसरचे असतील तर मम्मीकडे जाऊन उसाचा रस नक्की प्या. ओके. आता काय थोडं राहिलं छत्रपती संभाजीनगर. एवढे रेस नको देऊ. तरी याला दिलं आहे साईडने चालवायला गाडी. क्लच सोड. घे थोडीशी दे रेस. थोडी दे अजून. हां अशी हळूहळू जाऊ दे. रेस नको देऊ एवढे बाळा. आय नो रिस्की आहे पण आता जरा रोड थोडा सुनसान झाला आहे त्यासाठी त्याला देतोय. शिकलाय तो गाडी भाऊ माझा. त्यालाच मेन फिरायला आणलं आहे. त्याला फिरायचं होतं तर तो कधी फिरला नाही या साईडला. त्यासाठी चांगलं 20-30च पाहिजे. आता 1:30 वाजलं आहे. तुम्हाला आवाज येत नसेल काय सॉरी. 2च मिनटं दिली त्याला गाडी बघा. परत घेतली वापस कारण इट इज रिस्की. झालं आता राहिले किती 20-25 किलोमीटर राहिले बस. पोहोचू आम्ही लगेच. सिग्नल लागला. आता इकडे जागेवर सिग्नल चालू असतात. आलोय आम्ही बघा. एंटर करत आहोत आता छत्रपती संभाजीनगरमध्ये. जेवायला बसा. पोचलो आम्ही. जेवायला बसलो गाईस. हे लाजतोय भरपूर. साईड मावशीच्या घरी आलो आहे. जेवण घेऊ. खूप भूक लागली आहे. 2 वाजले. मुलगी झोपली आणि 2 जण शाळेत गेलेत. मुलगा एक मुलगी. 3 जण आहेत. मावशीचं घर आहे. A few moments later. गाईस आता निघालोय आम्ही मावशीच्या घरून. 4 वाजलेत. लवकर निघालोत. लवकर घरी जायचंय. बघू काय होतं. लवकर तर पोहोचणार नाहीत आपण. विचार चाललाय देविका मकबरा याला दाखवून येतो साहिलला. आमचे साहिल सर कधी फिरले नाहीत त्यासाठी जाऊ. थोडा वेळ फिरूयात आणि लगेच मग रिटर्न जाऊयात घरी. चेन वगैरे दिली. लेकरांना खायला वगैरे दिलं. सगळे ते शाळेत गेले होते 2 जण आणि 1 जण झोपली होती त्यासाठी. आता चाललो उभेच डायरेक्ट. जेवण केलं मावशीकडे बस आणि लगेच निघालो वापस. ते आपण आलो साहिलला बघायचं होतं विद्यापीठ. त्याचा फोटो काढू इथं. आता आतमध्ये काय जात नाही. आता जाऊ इकडे देविका मकबरा आहे या साईडला. बाईक लावली इकडे पार्किंगला. 20 रुपये तिकीट ओनली. अँड दिस इज बीबी का मकबरा गाईस. याचे पहिले रिॲक्शन घेतले नाही. हे थोडासा शॉकिंग झाला होता पण ते मी घेतले नाही. गाडी चालवत होतो. पॉवर बँक आता चार्जला लाव. थोडा फोन. तिकीट काढायला आलो आहे. काढले. आता साईडला फिरवायला आलो आहे बघा इकडं. खूप थकलो आहे. वापस जायची इच्छा नाही पण जावं लागेल. प्रार्थना बोलली घरी ये करून त्यासाठी. जेव्हा आता एंट्री करू तिकडे. आता एंट्री करतो ह्याच्यात. आलो आतमध्ये. बघ कसं आहे. हां मस्त आहे का. साहिल फर्स्ट टाईम आला आहे इकडं. साहिलला फिरवायसाठीच आणलं आहे. खूप मस्त वाटतं. मस्त. माझी 3rd वेळ आहे इथे यायची. इथे कॉईन टाकला होता आम्ही मागच्या वेळेस. लक्षात असेल तुम्हाला ज्याने ब्लॉग बघितले त्याला माहिती असेल. हालत थोडी खराब आहे गाईस. ट्राय टू अंडरस्टँड. साईलचे फोटोशूट करू आता. आम्ही दोघांनी भावाभावाने एकमेकांचे इथे 2-3 फोटो काढलेत. आता याला आतमध्ये घेऊन जातो आणि दाखवतो. सगळेजण छत्रपती संभाजीनगरचे मोस्ट ऑफ लोक इथे फिरायला आलेच असतील मला असं वाटतंय. कारण तुम्हाला खूप जवळ पडतं. बॅचलर लोक असतील कधी त्यांना शांतता वगैरे हवी असेल तर ते लोक येतात फिरायला. येत असतील आहे का नाही. साहिल बसला आरामात. आणि बघा सहल बघा शाळेची. अरुणची पण सहल येणार आहे इथं एक दिवस. आणि अरुण लहान आहे म्हणून आणलं नाही पण त्याची पण खूप इच्छा होती इकडे फिरायची. बट तो गाडीवर थकून गेला असतो त्यासाठी त्याला घेऊन नाही आलो आम्ही. चाललो आता वरती गाईस. बस जाऊ घरी. 4:15 झालेत. अर्धा तासातच फिरून लगेच घरी जाणार. आतमध्ये जायचे. चपला काढायचा. बूट बाहेर. अरे तुझं चांगलं आहे यार. मी हे बूट घालून आलोय. एकदम मस्त आहे. इथं फोटो काढले तर मागच्या वेळेस आपण बाहेर आलो. आता असं फिरू गोल आणि मग खाली उतरू. इकडे लेणे आहेत ह्या साईडला जायचं आहे पण
गेलो ना अजून, जाणं राहूनच जातं हमेशा. आपण त्या साईडनं आलो होतो, आता ह्या साईडनं चाललो आहेत कारण हे पहिले बंद होतं, आता ओपन केलं वाटतं. बस झालं फिरून, आता जाऊ घरी. घोडा वगैरे खेळू, म्हणजे घोड्यावर बसू जर बाहेर असला तर, नाहीतर काय हरकत नाही. एक्झिट मारू आता आपण. ओके, बाय बाय सर्वांना, सर्व मेमरीजला. काहीतरी बघतोय आम्ही, काही चांगलं वाटलं तर घेऊ. गाईज अशोक स्तंभ घेतला आम्ही, बॅगेत ठेवलं आणि आता आम्ही निघताय तिथून घराकडे, घराच्या दिशेने. चला जाऊ. सिग्नल अगेन. गाईज पार्किंगमध्ये आलो आहे गाडी लावायला. एवढ्या लांब आलो आहे. साहिलमुळं आज घरी जायला, साहिलमुळं आज उशीर होणार आहे. याला प्रोझन मॉल बघायचा होता, तर घेऊन आलो याला प्रोझन मॉलला. कसं साहिल तर खुश झाला बाबा मॉलला घेऊन. प्रोझन मॉल दिसेस. हा, इथे टॉईसचं हे दिसतंय मला. इथे वाटते मला लाडूसाठी काहीतरी घेऊ खेळायला. कॅट वगैरे बघू लाडूसाठी. लाडूला मोस्ट ऑफ कॅटच आवडते. खूप मस्त वाटतंय इकडं, खूप दिवसानंतर आल्यानंतर. गावातली माणसं अशी येतात सिटीच्या ठिकाणी, तर खूप छान वाटतं. साहिल एकदम एन्जॉय करतोय. आता आपल्याकडे टाईम नाही म्हणून फक्त फिरतोय, याला दाखवतोय. नेक्स्ट टाइम आल्यावर खेळवेल. हा साहिल, कोल्हापूरला आम्ही गेम खेळलेलो, आम्हाला अजिबात मजा नव्हती आली. आता DIY मध्ये आलो आहेत आम्ही. लाडूला मांजर पाहिजे, तशी मांजर भेटत नाही गाईस, खूप शोधत आहे मी. हे बघ, त्या लाईनवर पाय नाही ठेवायचा, इथं ठेवायचं असं. चल चल. कॅट नाही भेटली गाईस, चाललो घरी. जुडिओमध्ये एक चक्कर मारू आणि मग जाऊ घरी. आता जुडिओमध्ये आलो गाईस, काहीतरी घेऊ, बघू काही आवडलं तर घेऊ, नाही तर जाऊ. आता 6 वाजत आलेत, खूप जास्त उशीर झाला. 9 वाजतील मे बी घरी जायला आपल्याला. आता आलो आहेत आमच्या गाडीकडे, चाललो आहेत आम्ही. काय म्हणलं साहिल, परत साहिल नंतर 1 करोड घेऊन यायचे आणि इथं उडवायचे. वाजता 6 वाजता आम्ही निघताय छत्रपती संभाजीनगरवरतून घराच्या दिशेने. बघू आता किती वाजतात घरी पोचायला. चेन वगैरे दिली, पण काम झालं. चेन दिली, एकदम टेन्शन फ्री झालो मी. गाडी तिकडे लावली, चला जाऊ. गाईस खारी बटर घेऊन चाललो आहे, कारण आमच्या इकडे भेटत नाही एवढं चांगलं, खराब भेटतं. त्यासाठी आता हायवेवरती आहोत आपण. संध्याकाळ झाले बघा. A few moments later. आत्ता वाजले आहेत 7:30 गाईस, आणि आम्ही जालन्यामध्ये पोहोचलो आहे. खूप भूक लागली होती, त्यासाठी चायनीज खायची इच्छा झाली. आमच्याकडे भेटत नाही चायनीज म्हणताला, सो त्यासाठी मी आणि साहिल थांबलो चिकन खायला. सो चिकन नूडल्स ऑर्डर केले 2 प्लेट. साहिलला खूप भूक लागलेली दिसते बघा. नूडल्स. चला लवकर संपू आणि जाऊ घरी फास्ट. 8 वाजत आलेत गाईस, आम्हाला खूप उशीर होणार आहे घरी जायला. पूर्ण दिवस गेला आज आमचा. झालं गाईस, खाऊन बाहेर आलो आणि 8 वाजलेत. आणि प्रज्ञाने थोडंसं चीज आणि तिला काही खायला आणि परत आईस्क्रीम वगैरे मागितलेले. फॅमिली पॅक आमच्या इकडे भेटत नाही मोस्ट ऑफ, तर डीमार्टमध्ये उघडं असेल, मे बी असेलच. 8 वाजलेत ना, तर डीमार्टमध्ये जाऊ फटफट आणि ते घेऊ सामान. आणि अर्ध्या तासाचा टायमर लावू आपण आणि लगेच क्विकली बाहेर येऊ. आता 8 वाजलेत, लेट्स गो. गाईज आता आलो आहे डीमार्टला, थोडंफार सामान घेऊ, कुरकुरे वगैरे, आईस्क्रीम वगैरे, तिचे आवडीची आईस्क्रीम. गाईज अरुणला एक, साहिलला एक टी-शर्ट घेतला आणि लाडूला पॅन्ट घेतला डेली यूजसाठी 3. गाईज थोडासा सामान घेतलं आहे, पण उशीर झाला आम्हाला भरपूर. जाऊ बिल करू. ओके डन. आज काय नाही घेतलं, आज बिल झालं 844 ओनली. थँक गॉड. मी एक्झॅक्ट अर्धा तास फिक्स केलेला, त्यामध्ये सगळं झालं, बट बिल करताना खूप वेळ लागला आणि आमची हालत खूप टाईट झाली. एकदम अंग असं दुखायला लागलं आहे, पाठ दुखायला लागले. घरी जाईपर्यंत कसं तरी होल्ड करून घरी गेल्या अंगा टाकून देऊ. चला निघूयात. 8:41 झालेत. बघू घरी जायला किती वेळ लागतो. आता सुपरफास्ट गतीने जाणार आहेत आम्ही. देख बघा. A few moments later. गाईज हे बघा, हे मागचं लावलं होतं, बरं झालं हे नाही फुटलं. हे फुटलं, जरा टायर घासलं आमचं, हे फुटून पडलं. हे बघा, हे स्पीडमध्ये होती, जरा स्पीड ब्रेकर दिसलं नाही रात्रीचं. सो रात्री गाड्या जरा जपून चालवा,
बघा मीच बेशिस्तपणा करतो आणि तुम्हाला सांगतो सॉरी गाईस. चला आता जाऊ. आम्हाला जरा उशीर झाला त्यासाठी. बघा हे निघून पडले आपलं. हे काढायला हे स्क्रू फेकून द्यायला आता. हे उद्या काढू आपण. हे लोखंडाचं आहे ना. पण हे प्रोडक्टच भंगार होतं. ॲमेझॉनवर फ्लिपकार्टवरतून मागवलं होतं ते. हे पण फेकून देऊ आपण. काय विषय नाही. ओके हे काढून उद्या काढू आपण याला. टायर बस थोडंसं घासलं जरा. ओके चला चला जाऊ आता. डांबरीला आहे सध्या. भास्कर मोरे बघा तुमची सासरावाडी. इतना कैसे लेट हो गया? लाडू पुलिस है, पुलिस मम्मी को पकड़ने के लिए पुलिस आई. मम्मी को पुलिस लेने आई है लाडू गाड़ी में. जाऊं लाडू में? लाडू जाऊं पुलिस के पास? डर रही है. होश उड़ गए. लाडू के लिए लाए क्या? लाडू के लिए लाए क्या वकीलों ने? क्यों? फेस वॉश करके आओ. तूने हाथ पैर धोए क्या? वेरी नाइस, वेरी गुड. बेटा राजू खा ले काजू. कितना अनोइंग है इसका साउंड. आज मेरे बेटे को चोट लग गई थी. बच्चा पूरा खून ही खून निकल रहा था. अब पुलिस आ गई. पुलिस अब पुलिस आ गई. कैसा रहा सफर आपका? एकदम बेस्ट. ठंडी लगी क्या रास्ते में? जैकेट वैकेट लेके जाना चाहिए ना फिर. ये किसका है? अरुण सिंघानिया. किसने लिया? तूने लिया क्या? रोहित ने लिया. अरुण के लिए लिया है ताकि बिल के ना वो मतलब रोए ना. कलिंगड आणले स्पेशल. हिला लय आवडतं फ्रीज मध्ये ठेव. म्हणून. ठीक आहे. हे लाडूसाठी लय मोठे आणले ना. कमरातून सरके नाही. डिमार्ट में से लाया ना. ये किसका है? इतना बड़ा. घालून वगैरे येते का? आता तेच घालून घरी जाय. फिर पहनना काय ते लाडू? हम लोग दिन भर इसको याद कर रहे थे. दाढ़ी दाढ़ी अरे मेरे बच्चे को लग गया था रे चोट. दाढ़ी दाढ़ी. आम्ही असं म्हणतो हे काय मैं रोने लगी रे. ये काय का पार्सल था? नहीं वो बेबी का मकबरे से लाया हूँ. दे इधर और निकाल के. हे काय फोडून देऊ. मम्मीला बोल फोडून द्या. लाडू हे काय आणलं पाहिजे? हे बेबीच्या मकबराच्या इकडून घेतलं गाईज मी. बघा हे आपल्याला इथं ठेवायला मस्त एकदम. त्रिसरण पंचशिलाचे सूर. एक नंबर. बस तू जेवण करायला. खूप काही जास्त थकले आहेत. बघू चला आता. चला जेवण करून मग भेटूयात तुम्हाला. खा तू खा.